मेतके येथे दर्शनासाठी आलेल्या पुण्यातील भाविकांच्या गाडीची काच फोडून 40 तोळे दागिने लंपास। मेतके येथे बाळूमामांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गाडी फोडून सुमारे 40 तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी मुरगुड पोलिसांकडून तपास सुरू असून रात्री उशिरापर्यंत फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घटनास्थळी पाहणी करण्यात आली। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या। याबाबत अधिक माहिती अशी, मूळ देवगड येथील व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले वेदांत विजयकुमार धुमाळ, त्यांची आई, विवाहित बहीण व तिचा पती तसेच आणखी एक बहीण असे 5 जण मेतके येथे दर्शनासाठी आले होते। सायंकाळी 6च्या सुमारास त्यांनी प्रथम मूळ मंदिरात दर्शन घेतलं व त्यानंतर गलगले रस्त्यावरील बाळूमामा सत्यवा देवी जोड मंदिरात गेले। यावेळी त्यांनी आपली MH14 KN 8810 ही गाडी मंदिराजवळ रस्त्याकडेला पार्क केली होती। दर्शन करून परत आल्यावर गाडीची पाठीमागील काच फोडलेली दिसून आली व आत ठेवलेली दागिन्यांची बॅग चोरीस गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। दरम्यान भाविकांमधील धनकवडी पुणे येथील अक्षय निखिल बेंद्रे यांचा नुकताच 3 फेब्रुवारी रोजी विवाह झाल्याने ते पत्नीसह दर्शनासाठी आले होते। लग्नानिमित्त फुलेवाडी येथे तात्पुरत्या घरात राहत असल्याने व तेथे कोणी परिचित नसल्यामुळे सर्व दागिने सोबतच आणल्याचे धुमाळ व बेंद्रे यांनी पोलिसांना सांगितले। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले। परिसरातील CCTV फुटेजची तपासणी, साक्षीदारांची चौकशी तसेच फॉरेन्सिक तपासणीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास मुरगुड पोलिसांकडून सुरू आहे। KK न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार।